गाडी घे पुढे पुढे घ्या पुढे घ्या. आपलं काम आहे पुढे उभं राहायचं तेव्हा पुढे यायचं. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 27 आणि टाईम झाला आहे 10:24 झाल्यात. एक मिनिट, ट्रिप झिरो करतो आपण. ट्रिप झिरो केले. 10:24 झालेत. CNG आपण आता जस्ट रोडपालीच्या पंपावर भरला. 547 रुपयाचा CNG बसला आहे आणि हे स्वामी समर्थ गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आज लेट झालो थोडं, 10:30 वाजले. कारण रात्री आपण काल आपलं चांगलं काम झालं 5 तासामध्ये. संध्याकाळी संडेला 5-6 उबरमध्येच आपल्या 5-6 ट्रिपाहून 26-27 रुपयाचं काम झालं होतं. झोपलो लवकर पण उठायला थोडासा उशीर झाला. होतं कधी कधी 6:30ला जाग येते, कधी 7ला येते, कधी 7:30ला येते. आज 7:30 पावणे 8 झालेल्या. त्याच्यामुळे उठून व्यायाम करून राऊंड चालायला गेलो, चालून आलो, व्यायाम केला, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे नाश्ता बिष्टा करून CNG येऊन रेडी व्हायला एवढा वेळ गेला. 10:30 वाजलेत. तर ठीक आहे, सोमवार आहे. तर आज आपण चालू करतोय, लॉग इन होतोय. उबरचा पास हा आपला कालच ॲक्टिव्ह झाला आहे. संध्याकाळपर्यंत तो पास असेल आपल्याकडे. आणि ओलाचा तर तुम्हाला माहितीच आहे, आपण महिन्याचा रिचार्ज केला आहे. बघूया आता दोन्ही ॲप चालू करतो, लॉग इन करतो, कोणती एखादी चांगली ट्रिप मिळते बघतो, देतो अपडेट तुम्हाला. आणि हां, तुम्ही जर चॅनल आपल्यावर नवीन असाल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात येत असतात. जी काही खरी माहिती आहे तीच आपण या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. खोटी माहिती आपण देत नाही. जे काय असेल ते प्रूफ, विदाऊट प्रूफ आपण कोणतंही काम करत नाही. माझ्याकडे एकच मोबाईल आहे, एका मोबाईलमध्येच मी दोन्ही गोष्टी सगळ्या शूट करतोय. जे व्हिडिओ असतील आणि प्लस ओला उबेरचं माझं जे ॲप आहे. तर मला अजून एक मोबाईल घ्यायचा आहे. तो मोबाईल घेतल्यानंतर तो तुम्हाला रिअल समजेलच, पण तरी पण आपण स्क्रीनशॉट वगैरे देतो इथं. तर असं कोणी समजू नका की आपण काही चुकीचं माहिती सांगतोय किंवा चुकीचं हे करतोय. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. कोणती ट्रिप मिळते, काय ट्रिप मिळते, कुठं कुठं जातोय, दिवसभरात किती अर्निंग होते, संध्याकाळी किती वाजता घरी येतोय, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल. अशा प्रकारे आपण आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे दादर टर्मिनल्सला. 1250 रुपये दिले आपल्याला त्याचे कस्टमरनी. बिल झालं 1250, तेवढेच दिले कस्टमरनी. तर आणि टोलचे एक्स्ट्रा आहेत मित्रांनो, टोलचे 250 रुपये एक्स्ट्रा घेतलेत. तर आता सध्या आलो आहे आपण, आता निघतो इथून बाहेर. ट्रिप तर काय अशी वाजली नाही इथून कुठली एखादी. आता इथून बाहेर कुठेतरी गाडी लावून आपण तिकडून मग बघूया एखादी ट्रिप आपल्याला मिळते का. हे बघा, ही ट्रेन आहे. या ट्रेनला कस्टमरला जायचं होतं डायरेक्ट तिथं. आपल्या जवळूनच सेक्टर 16वरूनच ट्रिप पडलेली आपल्याला. तर बघूया आता कोणती ट्रिप वाजते, काय देतो अपडेट. तर मित्रांनो, साईनला होतो आपण. साईनवरून अशा प्रकारे आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात उबरमध्ये. साईनवरून एक घाटकोपरची ट्रिप लागली होती आपल्याला एक्सेलमध्ये. ती ट्रिप एंड केली. ती ट्रिप एंड केल्यानंतर बाहेर निघत होतो. तर घाटकोपरवरून डायरेक्ट अंधेरी MIDCची एक ट्रिप आली, उबरमध्येच आली एक्सेलची. तर अशा प्रकारे 2 ट्रिपा कंप्लीट झाल्या उबरमध्ये आणि ओलामध्ये. सकाळची पहिली एक, अशा 3 ट्रिपा कंप्लीट झाली. तिथं थांबलो. आता इथून चालू केलं आहे, आपल्याला जेवायचं आहे. पण बघूया आता इथून एखादी कोणती ट्रिप अंधेरीतून बाहेर पडतोय, चांगली ट्रिप भेटली बाहेर पडूया. नाहीतर मग माझा तर विचार झाला T1ला जाऊन पार्किंगला जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे करून फ्रेश होऊन मग तिथून बघायचं 1 तासभर, नाही तर नंतर तिथून बाहेर पडायचा असा विचार चालला आहे. बघूया आता काय होतं. जर चांगली एखादी ट्रिप मिळाली चालूमध्ये तर ठीक आहे, नाहीतर मग आपण बघू काय होतं ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो, टाईम होतोय 3 वाजून 5 मिनटं आणि आपण आता सध्या BKCला पोहोचलो. अंधेरीला होतो MIDCला. कस्टमरला ड्रॉप केलं. तिथंच आपण एक 5-10 मिनटं वेट केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट एक्सेलची BKCची ट्रिप आली. जेवण करायचा तिथे विचार होता, पण ट्रिप आल्यामुळे आपण डायरेक्ट मग ॲक्सेप्ट केली. इथं BKCला आलो. म्हटलं चला तिकडे जेवण होईल आणि CNG दोन्ही होईल. आपण रेडी राहू 4-5च्या अगोदर, म्हणजे परत 10-9 10 8-9 वाजेपर्यंत आपल्याला
5-6 ट्रिपा करून घरी जात आहे. त्या हिशोबाने मग मी BKC ट्रिप घेतली. आलो आता कस्टमरला ड्रॉप केलं. आता इथं जेवायला थांबलो, जेवण करतो. इथंच 1 किलोमीटरवरती CNG पंप आहे, CNG भरतो आणि नंतर लॉग इन होतो. आता सध्या मी ॲप सगळे बंद केलेत. बघतो आता, जेवतो मित्रांनो, या जेवायला. BKCच्या CNG पंपावर आहे मित्रांनो. आपण CNG भरला आहे आणि आता थांबलो इथे. दोन्ही ओला उबेर दोन्ही लॉग इन केलं आहे. बघूया आता कोणती ट्रिप मिळते इथं. आपल्याला वाजलेत आता मित्रांनो 3:45, 3:45 काय ते झालेत. आणि आता इथून चांगली ट्रिप पाहिजे आपल्याला. आय थिंक मी नवी मुंबईचीच ट्रिप बघतोय किंवा ठाणा वगैरे त्या साईडला जरी भेटली BKCतून तरी बरं होईल. बघूया कोणती मिळते. तर मित्रांनो, आपण आता बांद्रा टर्मिनसला पोचलो आहे. तर बघूया आता लोकेशन, आता कुठली ट्रिप मिळते. बांद्रा टर्मिनसला जरा गाडी आली वाटतं ट्रेनची, पॅसेंजर आहेत, पण आपल्याला काय अजून बुकिंग वाजली नाही. वाट बघतोय आपण बुकिंगची. BKCत होतो, BKCवरून डायरेक्ट बांद्रा टर्मिनसची ट्रिप मिळाली. उबरमध्ये जस्ट ड्रॉप केलं आहे आणि आता आपण बघतोय इथून ट्रिप मिळते का आपल्याला एखादी. तर आपण आता आहे डोंबिवलीला नाही, शेळफाट्याच्या पुढे एक निलजे गाव म्हणून आहे, तिथे बांद्रा टर्मिनसला होतो. टर्मिनसवरून आपण तिथं थोडा वेळ थांबलो, 15-20 मिनटं. त्याच्यानंतर तिथं काही ट्रिप नव्हत्या म्हणून परत आपण मग BKC साईडला आलो. BKC साईडला आल्यानंतर एक अर्धा-पाऊण तास वेट करावा लागला. ट्रिपा वाजत होत्या एक्सेलच्या, पण ते छोट्या छोट्या वाजत होत्या. अंधेरी, मरोळ वगैरे ह्या एरियातल्या वाजत होत्या, कुर्ला. त्यातली काही ट्रिप घेतली नाही. आपल्याला मोठी एखादी ट्रिप घेऊन नवी मुंबईची वगैरे साईड जायचं होतं. नवी मुंबईच्या पण 2 ट्रिप वाजल्या, पण त्या काय आपल्याला मॅच रडारवरती आल्या, आपल्याला काय मॅच झाल्या नाहीत. ओलामध्ये पण काय वाजत नव्हतं. मग त्याच्यानंतर परत एक बराच वेळ थांबल्यानंतर मग आपल्याला एक 6-6:15 वाजता एक निलजे गावची डोंबिवलीची शिळफाट्याच्या पुढची ट्रिप मिळाली. एक्सेलमध्ये ॲक्सेप्ट केली. एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. फेअर चांगला होता. 910 रुपये 911 रुपये दाखवले होते, तेवढेच दिले आपल्याला. आणि आपण आता सध्या इथे आहे, निलजे गावाच्या इथे कस्टमरला ड्रॉप केले. कस्टमरने 100 रुपये एक्स्ट्रा दिले. मित्रांनो, टाईम होतो 8:22. 147 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे दिघा या गावामध्ये. डोंबिवली तिथं होतं, तिथून आपल्याला एक दिघ्याची ट्रिप मिळाली. एक्सेलमध्ये ड्रॉप केलं आहे कस्टमरला आणि आता रिटर्न निघालो आहे. आता इथून ट्रिपा तर वाजत आहेत, पण ते काय आपल्याला हे आहे आणि भयानक ट्रॉफिक आहे. मला वाटतं इथं शिळफाट्यापर्यंत एवढं ट्रॉफिक आहे ना, इथून मला निघायलाच इथून अर्धा तास जाईल. घरी जायला आता किती वाजता आहेत काय माहिती. आता आपल्याला पनवेल साईडला डायरेक्ट नवी मुंबईची बुकिंग बघायची आहे. मी ओलाला उबर गो टाकलं आहे, बघूया आता कुठली भेटते इथे. नंतर आपल्याला एक डायरेक्ट पनवेलची बुकिंग लागले. वाजलेत आता 9:05 झालेत आणि आपली गाडी चालली 160 किलोमीटर. पनवेल अजून इथून 20-25 किलोमीटर असेल. तर ओलामध्ये बुकिंग दिले. ओलाने सकाळी पहिली एक बुकिंग ओलाची आणि मला वाटतं आता ही शेवटची एक बुकिंग ओलाचीच होईल, बाकी मधल्या उबरमध्ये. तर टोटल अर्निंग किती झाली काय झाली मी सांगतो. आता चाललो कस्टमरच्या पिकअप लोकेशन. फोन आलेला कस्टमरला, तर पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला सांगतो किती अर्निंग झाली काय ते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला ड्रॉप झाला आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. कस्टमरला 40-45 मिनटं लागली आणि ओलामध्ये ट्रिप होती. त्या ट्रिपची आपल्याला जवळजवळ 25 किलोमीटरची ट्रिप होती. आपल्याला भेटले त्याच्यात 533 रुपये. तर आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता काही विचार न करता डायरेक्ट घरी जातो आहे. तुम्ही बघू शकता 10:17 झालेत आणि 190 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि इथून आपलं घर अजून एक 5-7 किलोमीटर असेल, 5-6 किलोमीटर असेल. तर टोटल अर्निंग ओलामध्ये उबेरमध्ये किती झालं आहे, किती खर्च आला आहे, घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता घरी. अशा प्रकारे 10:30 वाजलेत. 196 किलोमीटर गाडी चालली. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज खूप कंटाळा आला आहे. कंटाळा म्हणजे कशाचा कंटाळा आला माहिती आहे का? आज ट्रॉफिक लय लागलं मला. ट्रॉफिक जे एवढं लागलं ना, जे आपण याची ट्रिप घेतलेली BKCवरून याची ट्रिप होती जी डोंबिवली शिळफाट्याची,
तिला जवळजवळ आपल्याला 2.25 तास लागले. त्याच्यानंतर परत त्या डोंबिवलीतून एक तिकडं ती ट्रिप लागलेली आपल्याला दिघ्याची, दिवागावची. तिथं पण बरंच ट्रॉफिक लागलं. आणि बाकी त्याच्यानंतर काय नाही. आणि रखडपट्टी झाली थोडीशी, त्यामुळं कंटाळा आला. बाकी काय नाही. काम चांगलं झालं आहे, काम व्यवस्थित झालं आहे. 10-10:30 वाजता निघून 10-10:30 म्हणजे 12 तासामध्ये ना आपलं सुंदर 4,000 क्रॉस अर्निंग झाली. तर सांगतो तुम्हाला मी. तर आज आपल्याला सुरुवात ओलाने केली आणि शेवट पण ओलानेच केला आहे. सकाळची ट्रिप पण पहिली ओलाचीच मारली आणि शेवटची ट्रिप पण ओलाचीच मारली. तर ओलामध्ये आपलं टोटल आज काम झालं 1,537 रुपयाचं. 2 ट्रिप कंप्लीट केले आहेत ओलामध्ये आपण. आणि उबरमध्ये आपण 5 का 6 ट्रिप झालेत. 2,560 रुपयाचं काम झालं. दोन्ही टोटल मिळून आपलं जवळजवळ 2,560 आणि 1,500 म्हणजे 4,090 काहीतरी झालं आहे. आणि त्याच्यात सकाळी एका कस्टमरनी पहिले आपल्याला ओलाच्या त्यांनी 300 रुपये एक्स्ट्रा दिलेले आणि प्लस डोंबिवलीच्या जे कस्टमर त्यांनी आपल्याला 100 रुपये असे 400 रुपये एक्स्ट्रा दिलेत आपल्याला वरचे पैसे. पण ते काय मी नाही पकडले तरी चालतील. कारण आपल्या चॅनलवरती आपण जे आहे ते ना प्रूफ वाईज दाखवतो. तर प्रूफ जर दाखवायचं झालं तर तुम्हाला आपली अर्निंग 4,092 रुपये काहीतरी झाले. आणि बाकीचे ते 400 रुपये तर ते माझे ते वरचे झालेत. तरी पकडले तरी 4,400 रुपये अर्निंग होते. त्याच्यातून आपला उबरचा पास 254 रुपये मायनस केला, 85 रुपये ओलाचा पास मायनस केला. आणि CNG 196 किलोमीटर गाडी चालवली, 200 किलोमीटर गाडीचं पकडायची, तर आपण 900 रुपयेचा CNG पकडला. तर सर्व टोटल मायनस करून 3,200 रुपये आपली अर्निंग आज आपल्याला प्रॉफिट झाला आहे. 3,200 रुपये प्रॉफिट ठीक आहे. गाडी पण ठीक चालले. पण माझं जरा थोडंसं मला थोडी तकलीफ झाली. तकलीफ म्हणण्यापेक्षा थोडंसं हे झालं, पाय दुखायला लागले म्हणजे ट्रॉफिकमुळं. बाकी दुसरे काय इश्यू नाही आहे. आणि सोमवारच्या दिवशी काम कमीच असतं, पण सोमवारच्या दिवशी काम कमी असलं तरी अर्निंग चांगली झाली. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. खूप कंटाळा आला आहे. जातो आता घरी, जेवतो आणि उद्या लवकर निघायचा प्रयत्न करतो. आज लेट जसं झालं तसं लेट नाही व्हायचं, उद्या लवकर निघायचं. तर भेटू पुन्हा उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.